माननीय प्रधानमंत्री कार्यालयात आम्ही आज एक पत्र लिहून माननीय प्रधानमंत्र्यांना हे कळवू इच्छितो की महाराष्ट्रातली सध्याची स्थिती आहे मराठवाड्यातली अतिशय भयावह पूरस्थिती आहे। त्यातून अनेक समस्या उद्भवलेल्या आहे। लोकांचं दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। अक्षरशः 7 ते 8 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अशी पूर परिस्थिती निर्माण कधीच झाली नव्हती। त्यातून उभारण्यासाठी त्यांना विशेष पॅकेज देण्यात यावं आणि राज्य सरकार जसं मदत करतं तसं केंद्र सरकारनं सुद्धा मदत करावी या आशेने आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना लेटर लिहिलेलं आहे। त्यात मेन म्हणजे जे बँकिंग सिस्टम आहे ते जे कर्ज वसुली आहे करतात त्यांना थांबवलं पाहिजे आणि त्यांना नवीन आर्थिक सहायता संकटातून उभारून निघण्यासाठी दिले पाहिजे। त्यांचा पुनर्वास केला पाहिजे म्हणजे त्यांचं निवासन केलं पाहिजे। त्यात त्यांना आर्थिक सहायता असेल किंवा आर्थिक मदत असेल। त्यांचे पिकं पाणी जी सध्याची स्थिती आहे ती पूर्ण पिकं वाहून गेलेली आहे। जे आर्थिक नुकसान झालं त्याचबरोबरचे आर्थिक संकटातून त्यांना उभारण्यासाठी एक केंद्राकडून विशेष पॅकेज देण्यात यावं या अर्थाने सुद्धा आम्ही इथं लेटरमध्ये त्यात उल्लेख केलेला आहे आणि कमीत कमी 10,000 करोडचा निधी उपलब्ध झाल्यास मराठवाड्याच्या पूर परिस्थितीतून उभारण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यातून त्यांचं जीवन जे पहिली स्थितीत होतं ते होऊ शकतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।